काश्मीरी सफरचंद बोर हे एक उच्च दर्जाचे व चवदार फळ आहे. या फळाची मागणी बाजारात कायमच असते. आज या काश्मीरी सफरचंद बोराच्या लागवडीबद्दल छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील शेतकरी कुमार साहू यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुमार आधी नोकरी करत होते, पण यूट्यूबवर काश्मीरी सफरचंद बोराची शेती पाहून त्यांना ती खूप आवडली आणि त्यांनी नोकरी सोडून पूर्णपणे शेती करण्याचा निर्णय घेतला. काश्मीरी सफरचंद बोराची शेती दीर्घकाळ चालणारी असून ते 15 ते 20 वर्षापर्यंत टिकते. लागवडीबद्दल ते सांगतात की या शेतीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. कुमार यांनी एका एकरात 400 रोपे लावलेत. लागवडीसाठी झाडांमधील अंतर 10 फूट आणि 2 ओळींमधील अंतर 12 फूट इतकं असावा. 1 फूट खोल खड्डा खणून त्यात शेणखत आणि DAP वापरून रोपे लागवड करावी. त्यांनी सुंदरी आणि काश्मीरी सफरचंद बोर या 2 जातीची लागवड केलीत. त्याचबरोबर ते सांगतात पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा, जेणेकरून पाण्याचा अपव्यय टाळता येतो आणि तणही वाढत नाही. लागवडीनंतर पहिल्या वर्षापासूनच फळधारणेला सुरुवात होत असून 50 ते 60 किलोचं मुख्य उत्पादन दुसऱ्या-तिसऱ्या वर्षापासून सुरू होतो. या काश्मीरी सफरचंद बोरला 80 ते 100 रुपये प्रति किलो प्रमाणे त्यांना दर मिळत असून शेतकरी स्वतःच विक्री केल्यास त्यांना जास्त नफा मिळू शकतो असं ते सांगतात. कुमार साहू म्हणतात की या शेतीमध्ये जोखीम जास्त नाही आणि बाजारातही चांगली मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, या काश्मीरी सफरचंद बोर लागवडबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. व अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आताच कृषी मंत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा.